तर तर्कदृष्टीच आहे. त्याला स्वप्नस्थ पदार्थ आहे, मिथ्या नसून कसं आहे, सत्य आहे. दोन कारण काल सांगितली, कोणती दोन कारण? पहिलं कारण सांग की सांग. जागृतीत जे पदार्थ प्रतीत होतात त्यांचे स्वप्नामध्ये स्मरण होते. सत्य का होतं सांग. जागृतीमध्ये ज्याचं स्मरण होते स्वप्नामध्ये ते पदार्थ जागृतीमध्ये सत्य असतात. आणखी दुसरा प्रश्न आहे, स्वप्नावस्थेत लिंग शरीर स्थूल शरीर सोडून बाहेर जाते आणि बाहेर असलेल्या सत्य पदार्थांना पाहते. म्हणून स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या नसून काय आहे. पहिली शंका कोणती? स्वप्नस्थ पदार्थ हे स्मृती ज्ञानाचे विषय आहे. आणि दुसरी शंका, स्थूल शरीराला सोडून लिंग शरीर निघून झाले आणि सत्य पदार्थाची व्यवहार करते म्हणून ते पदार्थ मिथ्या नसून सत्य आहे. आता याची उत्तर कशाची? घरी जाऊन सांगा की चुकलं तर चुकलं. स्मृती ज्ञानाचे विषय असतात ना, त्याला मृत्यूचा संबंध नसतो. तुम्ही परीक्षा दिला त्यावेळेला ज्ञानेश्वरी समोर एका संस्कार फक्त स्मृतीमध्ये विषयाचा संबंध नसतो. केवळ संस्कार असतात. आणि स्वप्नामध्ये पाहतो ना आपण तिथं, स्वप्नामध्ये असताना स्वप्न मिथ्या असं वाटते का सत्य? दुसरी जागृती मग स्वप्नस्थ पदार्थाला लक्षणामध्ये सत्य म्हणता येत नाही. स्वप्नामध्ये विषयाचा संबंध असतो ना. स्मृती म्हटल्यानंतर विषयाचा संबंध. स्वप्नस्थ पदार्थाला काय म्हणता येत नाही, सत्य म्हणता येत नाही. दुसरा प्रश्न, लिंग शरीर स्थूल शरीराला सोडून गेल्यानंतर कोणती अवस्था होती सांगा की. फिरत होते ना ते, नाही का? एखादा माणूस एखाद्याच्या घरी गेला, म्हणा गोविंदरावले बरं आहे, ठीक आहे की. आणि त्याच गोविंदराचं प्रेत चालले असलं म्हणजे गोविंदरावले असं म्हणते का? मग काय म्हणते, म्हणलं गोविंदराचं प्रेत चाललंय कुठं तर बंगल्याचं. जोपर्यंत लिंग शरीराचा संबंध आहे तोपर्यंत जिवंत आहे. आणि लिंग शरीर सोडून गेलं की संपलं. या अर्थाने पुन्हा कोणतं उत्तर दिलं? म्हणलं बा प्राण जात नाही, फक्त बाकीचे काय होतात, प्राण कुठे राहतो, शरीरातच राहतो, बाकीचं का वाढ सगळं जात. त्याच्यामुळे प्रेत होण्याचं काय नाही, कामच नाही. मग कोणतं काय सांगितलं? प्राणाच्या साह्याशिवाय कोणत्याही इंद्रियाला ज्ञानाचा व्यवहार करता येत नाही. विना प्राणाच्या साह्याशिवाय इंद्रिय स्थूल शरीराला सोडून जाऊ शकत नाही. म्हणून लिंग देह स्थूल शरीराला सोडून जातो म्हणून ते पदार्थ सत्य असं म्हणता येत नाही. दोन्ही शंकेचं खंडन वजा. आता अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थांशी व्यवहार करते हे कसे अयुक्त आहे हे सांगतो. बाह्य पदार्थाची व्यवहार करते
ते चाललंय दुसऱ्या शंकेचे भूतपर वाचा. जर स्वप्नात स्थूल शरीराहून लिंग शरीर बाहेर निघून आपल्या सत्य संबंधी बरोबर व्यवहार करते असे म्हटले तर स्वप्नात जो व्यवहार होतो तो त्या संबंधीच कळला पाहिजे. खरं सत्य आहे असं समजलं. एखाद्या माणसाने स्वप्नामध्ये एखाद्या माणसाला 500 रुपये दिले, 2 दिवसाचा करार केला. कोणत्या अवस्थेत? स्वप्नावस्थेमध्ये. किती रुपये दिले? मग जागा झाला, 2 दिवस गेले, पैसे काय नाही. तो गेला पैसे मागायला. मला गणपतराव, मला तुम्हाला 500 रुपये दिले होते ना, 2 दिवसाचा करार झाला तरी पैसे आणून नाही दिले. म्हणलं कुठे दिले होते? म्हणलं स्वप्नात. पैसे दिले का थोप काढून दे. स्वप्नातला व्यवहार कुठं खरा असतो का? स्वप्नावरून आपल्या जागृती ठरवली पाहिजे. वेदांत शास्त्रामध्ये जागृती सत्य नसून काय? दृष्टांत कोणता देतो आपण? स्वप्नातलेच पदार्थ मिथ्या नसून काय? आणि त्यानेही तू रात्री मला भेटला होतास आणि आपण अमुक व्यवहार केला असे सांगितले पाहिजे. पण असे कोणीही बोलत नाही. म्हणून स्वप्नामध्ये लिंग शरीराचा जागृतीतील सत्य पदार्थांशी व्यवहार होतो हे म्हणणे युक्त नाही. सत्य पदार्थ व्यवहार होऊ शकत नाही. स्वप्नातल्या पदार्थ पुढे येईल तुम्हाला. सत्ता वेग असतो. स्वप्नातल्या पदार्थाची सत्ता वेगळी आणि ज्याच्या अनुभवाला येते त्याची सत्ता वेगळी. एखादी आहे व्यावहारिक सत्ता आणि एखादी आहे प्रातिभासिक सत्ता. समान सत्तेमध्ये तुम्हाला 5 रंगात दिला मृगजळाचा दृष्टांत दिला होता ना, नाही का? तुमच्या म्हणण्याप्रमाणे जाण की मिथ्या पदार्थापासून सत्याची निवृत्ती होते, तर मृगजळापासून काय गेली पाहिजे? मृगजळ कोणत्या सत्तेत होतं? समान सत्ता आहे का विषम सत्ता आहे? व्यवहार होण्याकरता सत्ता किती पाहिजे? पुढे बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतो असे म्हटले तर रात्री निजलेला पुरुष आपल्या स्थानाहून शेकडो कोस दूर असलेल्या हरिद्वारामध्ये मध्यान्ह कालचा तप्त सूर्य, गंगेच्या पूर्वेस मंदिर, पश्चिमेस नील पर्वत पाहतो. आता स्वप्नातला व्यवहार कुठं खरा असतो का? एक मनुष्य स्वप्नामध्ये खूप ज्या गोष्टी स्वप्नामध्ये 4 धाम पुढे 7 हे पुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, 9 विनायक आणि पुन्हा आणखी किरकोळ सिंगापूरचा गणपती, सिंगापूरचा महादेव आणि तुझ्या इथला गणपती आणि जेजुरीचा कोण सगळं मावंदा केलं सगळं स्वप्नामध्ये सगळं. आणि पुढे बघ शेवटचा असते ना, श्री विठ्ठल जय विठ्ठल, बाजू तर काहीच नाही. जर स्वप्नातले पदार्थ सत्य होते आला का लक्षात, जागृतीमध्ये मिथ्या झाले असे. यात मध्यरात्री मध्यान्हीचा सूर्य नाही, गंगेच्या पूर्वेस मंदिर नाही आणि पश्चिमेस नील पर्वतही नाही व अत्यल्प काळात आपल्या घरून हरिद्वाराला जाणेही शक्य नाही. म्हणून स्वप्नामध्ये लिंगदेहाचा सत्य पदार्थांबरोबर व्यवहार संभवनीय नाही. लिंगदेह कोणत्या गोष्टीत आहे? व्यावहारिक सत्तेत आहे. स्वप्नातले पदार्थ कोणत्या अवस्थेत आहे? मग सत्ता भेद आहे. समान सत्तेमध्ये काय होतं? म्हणून लिंगदेहाचा बरं का जागृत पदार्थाचे व्यवहार होऊ शकत नाही. पुढे शिवाय स्वप्नाहून जागृत अवस्थेत आल्यानंतर स्वप्नातील व्यवहार सत्य होता असा कोणास अनुभव नाही. असं आहे का कोणी? स्वप्नामध्ये एखादा मनुष्य काही पाहतो,
स्वप्नामध्ये एखादा माणूस मी नेलो असं म्हणतो, आणि जागा झाला तर मी नेलो असं म्हणतो का? असं जागृतीमध्ये जर म्हणाल मी नेलो असेल तर त्याचं ताटकी बांधावं लागेल. मग स्वप्नातला व्यवहार कधी सत्य होऊ शकत नाही वाचा. सिद्धांत मतात मात्र स्वप्नातील संबंधी हरिद्वारादी क्षेत्र व व्यवहार हे काही सत्य नसून सर्व अंतरीच कल्पित आहेत. हे पहा. मग स्वप्नामध्ये सगळं जागृती आणि स्वप्न सारखंच आहे. मग स्वप्न मिथ्या किंवा ठरतं जागा झाल्या नंतर. जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत स्वप्नातला व्यवहार काय समजतो? मग तसंच आहे. एकदा आत्मजागृती होत नाही तोपर्यंत जागृतीतला व्यवहार सत्य समजतो, आणि एकदा स्वस्वरूपाची जागृती झाली, ज्याप्रमाणे स्वप्न मिथ्या तशी जागृती सुद्धा काय आहे? मिथ्या. पुढे क्रमाक्रमाने सांगायचं. शिष्य जागृत पदार्थाची स्मृती किंवा लिंग शरीराने बाहेर जाऊन सत्य पदार्थाबरोबर व्यवहार करणे या दोन्ही गोष्टी संभवत नाहीत हे समजावे. पण आपण म्हणता की हे सर्व अंतरीच कल्पित आहे, याचा मला बरोबर बोध होत नाही. बरोबर. स्वप्नाचा पदार्थ जे आहे ते स्वप्नातला पदार्थ बाहेरून आतमध्ये येतात, आताच उत्पन्न होतात. बाहेरून येतात का ते? मग कुठं उत्पन्न होतात? जागा झोपा जाण्याच्या पूर्वी स्वप्नातले पदार्थ होते का? जागा झाल्यावर मध्यंतरी काय झाले? मग कोणापासून उत्पन्न झाले? क्रमाक्रमाने सांगणार वाचा. शिवाय हे अंतरीच कल्पित आहे याच प्रमाण तरी काय, हे सर्व मला समजून सांगा. समजून म्हणलं हे सगळे स्वप्नातले पदार्थ कल्पित आहे. तुम्ही सांगितले म्हणून सत्य मानायचं का? तुमचं बोलणं काय ब्रह्मदेवाचं बोलणं नाही का? स्वप्नातले पदार्थ अरे कल्पित आहे कशावरून? म्हणलं आम्हाला काय करा सांगा. मग स्वप्नातले पदार्थ हे सगळे सत्य नसून काय कल्पित आहे. म्हणजे कोणापासून उत्पन्न होतात वगैरे पुढे विचारायचं देवाचा. स्वप्न पदार्थ अंतरीच कल्पित असल्याविषयी शंका व समाधानपूर्वक सिद्धी. श्री गुरु स्वप्नस्थ पदार्थांची कंठगत पुरितत नाडीमध्ये उत्पत्ती होते असे वेदांमध्ये सांगितले आहे. कोणताही पदार्थ उत्पत्ती झाल्याशिवाय दिसू शकत नाही. उत्पत्तीच नाही तर पदार्थाचं दर्शन होऊ शकत नाही. पहिले काय होते त्याची उत्पत्ती होते ना, मग स्थिती असते. उत्पत्ती झाली नाही तर स्थिती कशी? बरं का? का म्हणलं पोर जन्माला आहे, हे काळा आहे का गोरा आहे हे केव्हा समजते? जन्माला येण्याच्या पूर्वी का आंधळा आहे का पांगळा आहे मग केव्हा समजते? त्याची काय झाली पाहिजे? परीक्षाच नाही दिली तर नापास म्हणत का पास म्हणत? त्याने काय दिली पाहिजे? तर मग म्हणता नापास झाला ना काय झाला? उत्पत्तीशिवाय पदार्थाची स्थिती अवलंबून होऊ शकत नाही. पुढे वाचा. मांडुक्य उपनिषदामध्ये असे सांगितले आहे की जागृत पदार्थ स्वप्नात प्रतीत होत नाहीत. मग हे पदार्थ कुठे उत्पन्न होतात? पुरितत नाडी आहे. त्या पुरितत नाडीमध्ये हे सगळे स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात. हे काही तुमच्या याच्यापासून होत नाही. कशापासून? पंचमहाभूतापासून नाही. जागृतीतले पदार्थ पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. पृथ्वी, आग, तेज, वायू पंचतरंगात गिरांत होत. सूक्ष्म सृष्टी पुढे अजून जन्माला आली नाही सृष्टी. मग सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती कोणापासून सांगितली? म्हटलं तर 5 तरंग होऊन गेला. स्थूल सृष्टीची उत्पत्ती कोणापासून झाली? आहे का नाही? कोणापासून झालं ना आपलं? मग
उत्पत्ती असल्याशिवाय पदार्थाची स्थिती असू शकत नाही. मग स्वप्नातले पदार्थ कुठे उत्पन्न होतात? तेव्हा पुरीचत नाडीमध्ये, कंठाच्या ठिकाणी पुरीचत नाडी आहे, त्या पुरीचत नाडीमध्ये हे सगळे स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात. पंचमहाभूतापासून नाही. पुढे रथमार्गादी सर्व पदार्थ नवीन उत्पन्न होतात. स्वप्नस्थ पर्वतादिकांची नवीन उत्पत्ती न मानली तर त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणार कसे? प्रत्यक्ष ज्ञानास तर इंद्रियद्वारा अंतःकरण वृत्तीचा पदार्थांशी संबंध असावा लागतो. हे बघा, ज्या अर्थी प्रतीची येते त्या अर्थी त्याची उत्पत्ती काय केली पाहिजे? मान्यच पाहिजे. प्रतीती करता तो पदार्थ मानावाच लागतो, आहे का नाही? आता स्वप्नातल्या पदार्थाची ज्या अर्थी प्रतीती येते तेव्हा त्याची उत्पत्ती काय केली पाहिजे? एखादा पोरगा म्हणायला लागला, हो आपण का रे बाबा तू जन्माला आलास? म्हणलं तुझे आई बाप. म्हणलं नव्हतेच की. मग आई बाप नव्हते, तुझी उत्पत्ती कोणापासून झाली? आकाशातून पडला का? कसा लागला? मग त्याची इच्छा त्याची आई काय केली पाहिजे? ज्या अर्थी पदार्थाची उत्पत्ती आहे कोणापासून? पुरीचत नाडीतून. पुढे याकरिता पर्वतादी विषय आणि त्यांच्या ज्ञानाचे साधन इंद्रिये किंवा अंतःकरण ही सर्व शरीराच्या आतच उत्पन्न होतात असे मानणे आवश्यक आहे. बाहेरचे नाही, कोणते नाही, स्थूल शरीराचे नाही. स्वप्नामध्ये जेवढे पदार्थ उत्पन्न होतात, व्यवहार होतो, इंद्रिय उत्पन्न होतात, हे तुमच्या जागृतीतले नाही. मग कुठले उत्पन्न? स्वप्नातच उत्पन्न होतात, आहे का नाही? एखाद्या स्वप्नामध्ये तुम्हाला वाघ दिसला, तो कुठे उत्पन्न झाला? रानातल्या वाघिणीपासून उत्पन्न झाला का? स्वप्नातला वाघ कोणापासून उत्पन्न झाला? रानातला वाघ बरा आहे आपला, रानातलं वाघिणीपासून उत्पन्न झाला. स्वप्नातलं अविद्या पुढे सांगायचे आहे. दोष सहित अविद्या, त्याच्यापासून स्वप्नस्थ पदार्थ उत्पन्न होतात. पुढे क्रमाक्रमाने सांगायचं. पुढे शिष्य, स्वप्न पदार्थ शुक्तिरजताप्रमाणे साक्षीभास्य आहेत. त्यांच्या ज्ञानाकरिता इंद्रियांचा किंवा अंतःकरणाचा उपयोग नाही. ते कसे आहे? सगळे साक्षी भाष्य, ते इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. साक्षी भाष्य बोलवतात. हे सगळे विवर्तवादातले. विवर्तवाद म्हणतात दोरीवरचा सर्प कोणता वादात आहे का? दोरीवरचा सर्प कुठे चावत असतो का? एखादा मनुष्य त्याच्यावरती लाद देऊन जात असतो. खरोखर सर्प आहे का दोरीचा आहे? त्याचा काही संबंध नाही. अविद्येपासून उत्पन्न होतात. विवर्तातले पदार्थ जे असतात ते कोणापासून उत्पन्न होतात? दोरीवरती बसलेला सर्प अंड्यातून उत्पन्न झाला का? मग कुठून उत्पन्न झाला? अविद्या. म्हणून स्वप्नात पर्वतादी पदार्थांची उत्पत्ती मानणे योग्य आहे. म्हणून स्वप्नात सुद्धा काय, ज्या अर्थी प्रतीत होतात त्या अर्थी त्याची उत्पत्ती काय केली पाहिजे? मानलीच पाहिजे. ज्या अर्थी तू दिसतो त्या अर्थी तुझी आई, तुझी इच्छा असो अथवा नसो, तुझी आई काय केली पाहिजे? त्याची उत्पत्ती काय केली? उत्पत्ती नाही तर पदार्थाला फिरलंच नाही तर अगोदर काय करावं लागते? परंतु इंद्रिये, अंतःकरण आणि प्रमाता यांची उत्पत्ती मानणे योग्य नाही. हे त्रिपुटी दाखवते ज्ञानाकरता. त्रिपुटी नाही तर ज्ञान होऊ शकत नाही. हा एक खांब आहे. ज्या अर्थी मला खांब दिसतो त्या अर्थी त्रिपुटी मागायला लागली. त्रिपुटी म्हणजे कोणती? खांब दृश्य झाला. कोण झाला? ज्याला खांब दिसतो तो कोण झाला? द्रष्टा झाला.
आणि काम कशामुळे दिसतो? अरे काम कशाने मिळतं? डोळ्यामुळे. डोळ्या करण झाला, त्याला करण वाढवतात. इंद्रिया जे साधन असतं ना, साधनाला करण. ज्याला आणखी जो काम दिसतो त्याला कर्ता म्हणायचा, जो दिसतो त्याला कर्म म्हणायचा. आणि ज्याच्या द्वारा दिसतो त्या आंधळा काम दिसतो का? आंधळाला काम का दिसत नाही? मोठे मोठे डोळे आहे ना, अरे का दिसत नाही? ते दृष्टिकोन आहे ना, ते साधन असते, व्याकरणामध्ये असते ते सगळं. कर्ता कर्म क्रियापद काय तुमचे ते सप्त विभक्ती प्रत्यय असतात ना, पुढे वाचा. कारण ती शरीराचे आत आहेतच. श्री गुरु, हे शिष्य, स्वप्नामध्ये जसे पर्वतादी पदार्थ प्रतीत होतात, तशीच इंद्रिये, अंतःकरण, प्राणसहित स्थूल शरीर, प्रमाता ही प्रतीत होतात. तेव्हा सारी त्रिपुटी, कोणताही ज्ञान होण्याकरता त्रिपुटी असावे लागते. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन, कर्ता कर्म क्रियापद, नाही का, हे सगळे आहे ना, भोग्य भोक्ता भोग, सगळे त्रिपुटीच्या शिवाय व्यवहाराकरता त्रिपुटीची आवश्यकता असते. नाहीतर इंद्रियाला विषय असावा लागते तर तो ज्ञान होईल, त्याला त्रिपुटी असं म्हणायचं. समोर दृश्य नसेल तर ज्ञान कोणाचं? अदृश्य असावं लागते. ज्याला ज्ञान असेल, तुमचं ते गीतेचा 18वा अध्याय, ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना, सुंदर विषय आहे. मग त्रिपुटी पाहिजे. एखादा मनुष्य जेवणाला आमंत्रण दिलं तर त्रिपुटी असावी लागते. अन्न तयार केलं, जेवणाला लागतं. बरं जेवणारा आहे, अन्न नसेल तर मग काय पाहिजे? अन्न पाहिजे. बरं वाढून ठेवलं, जेवणारा बसलाय ताटामध्ये, खाण्याची काय झाली पाहिजे? क्रिया झाली पाहिजे. त्याला म्हणायचं काय करे, म्हणजे जेवायच्या वेळेला बरं काय सगळं अन्न तयार केलं, आणि जर तुम्ही काही बोलले, जेवणारे माणसं म्हणतात मूर्खाच्याकडे जेवायला जायचंच नाही. मग अन्न काय, त्याचा उपयोग काय? मग अन्न कोणाकरता निर्माण करा? नाही, त्याचा कोणतरी भोक्ता असावा लागतो. भोक्ता पुढे भोक्ता, भोग्य आणि भोग. भोक्ता म्हणजे खाणारा, भोग म्हणजे अन्न, आणि होणारी क्रिया म्हणजे त्याला भोग्य म्हणतात. पुढे वाचा. म्हणून त्यांचीही उत्पत्ती मानली पाहिजे. स्थूल शरीरात जी व्यावहारिक नेत्र अंतःकरणादी आहेत, त्यांचे विषय स्वप्न पदार्थ होणार नाहीत, कारण स्वप्न पदार्थ प्रातिभासिक आहेत. सत्तावेद आहे. प्रतिभासिक पदार्थाची सत्तावेद असल्यामुळे व्यवहार होत नाही. मृगजळाच्या पाण्याने कुठे पाय भिजलाय का? का भिजत नाही? तुमचा पाय कोणता व्यावहारिक, मृगजळ कोणता आहे? पाय भिजत असतो का? मृगजळ असं खरोखर आहे का? दिसण्यापुरतं आहे का? मग सत्ताभेद असतो. पुढे समसत्तावान पदार्थ एकमेकांस साधक बाधक होतात, हे 5व्या तरंगात सांगितलेच आहे. म्हणून व्यावहारिक सत्तावान नेत्राधिक स्थूल शरीराचे ठायी असले तरी त्यांना स्वप्नातील प्रातिभासिक पदार्थ विषय होणार नाही. स्वप्नातले पदार्थ प्रातिभासिक आहे. पाहणारा मनुष्य हा कोणत्या सत्यता व्यवहारिक, मग सत्ताभेद असल्यामुळे व्यवहार होऊ शकत नाही. तुम्हाला गेलं की 5व्या तरंगात जर मिथ्या गुरुजी ठरले तर मिथ्या गुरुजीच्या ह्याच्या योगाने सत्य संसाराची निवृत्ती झाली पाहिजे. मग असं जर तुमचं मत असेल तर मृगजळाने काय केली पाहिजे? मृगजळ कोणत्या सत्तेतला आहे? ताम
मग जमत असते का? मृगाला पिण्याला उपयुक्त आहे का फक्त पाण्यापुरतं दिसते? म्हणून समान सत्तेमध्ये व्यवहार होतो पुढे. शिवाय व्यावहारिक इंद्रिये आपल्या गोलकास सोडून कार्य करण्यास योग्य नाहीत. स्वप्नात तर एखादा पुरुष हातात काही पदार्थ घेऊन धावतो, त्या काली त्याचे हस्तपादादी अवयव लोकांस निश्चल दिसतात. नाही का? एखादा मनुष्य झोपलेला आहे, नाही का? झोपलेला म्हणजे बसल्या बसल्या झोपलेला आहे. मग कसं चांगलं पायला करून झोपलेला आहे. आणि स्वप्नात कोण दिसला? वाघ. मग तो वाघ गेला, बिबट्या वाघ घाबरला, वाघ पळायला लागला. कुठे? स्वप्नामध्ये. जागृतीमध्ये काय तो पळून राहिला का झोपलेला आहे? आज जागृतीमध्ये काय तो स्वप्नात पळून राहिला. मग झोपलेला माणूस पळतो कसा? झोपलेला माणूस पळतो कसा? आणि पळत असेल तर झोप कशी? तो काय वारकरी आहे का? झोपल्या पळता पळता झोप घेतात वारकरी. उभ्या उभ्या झोप घेतात. दृष्टांत खरा तुम्हाला आम्ही पाहिलं आहे. काकड्यातले लोक असतात ना ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये, भोसेकर बावले वगैरे, उभ्या उभ्या काय करायचे? स्वप्नातला मनुष्य काय होऊन झालेला आहे? पळून झालेला आहे. आणि जागृतीतला मनुष्य काय? झोपलेला मनुष्य पळतो कसा? मग सत्तावेद मांडला पाहिजे का नाही? जागृतीतला मनुष्य कसा आहे? व्यवहारिक सत्ता. आणि स्वप्नातला मनुष्य, मग स्वप्नातला पदार्थ उत्पत्ती, प्रतिभाषिक उत्पत्ती अविद्याकारी आहे. यावरून ते स्थूल शरीरातील इंद्रियांचे व्यापार नाहीत, तर स्वप्नात नवीन उत्पन्न झालेली हस्तपादादी इंद्रिये ते व्यापार करतात असे मानणे अवश्य आहे. हे पहा, ज्या अर्थी पळून राहिला, पळण्याची क्रिया कशावर होते? नाही सांगणार. हाताने होते का पळणं? मग पळून जाण्याकरता काय पाहिजे? हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर लावतो, पाय नसतात बरं का? पळण्याची क्रिया, जाण्याची क्रिया पायाने होते. घेण्या देण्याची क्रिया कशाने होते? हाताने होते. पाहण्याची माझं तिथे पळून राहिलेलं आहे. आणि जागृतीमध्ये काय झालेलं आहे? झोपलेला आहे. माझा ज्या स्वप्नातला पुरुष पळून राहिलेला आहे, आता वेगळा काय केलं पाहिजे? मला तो अविद्या कार्य आहे. कोण? स्वप्नातला पुरुष जो पळतो तो कोणतं कार्य आहे? अविद्या कार्य. आणि जागृतीतला पुरुष कोणता आहे? माया कार्य आहे. पुढे तसेच स्वप्नामध्ये सुखदुःखाचे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा आश्रय प्रमाता ही प्रतीत होतात. त्याचीही नवीन उत्पत्ती मानलीच पाहिजे. म्हणून स्वप्नामध्ये जे जे दिसतंय त्याचा जागृतीचे पदार्थाचे काही संबंध नाही. आणि संबंध लावला ना, म्हणजे कोणताही संबंध नवीन उत्पन्न होतात. म्हणून स्वप्नस्थ पदार्थाला काय म्हणता येत नाही? सत्य म्हणता येत नाही. पुढे कारण उत्पन्न न झालेला पदार्थ प्रतीत होत नाही. उत्पत्तीच न झाली तर. एक बाई आपली काहीतरी पोरं खेळत होते, चोरीला गेले बा काय गेले एक भांडण. मग ती बाई विचारायला लागली, म्हणलं मुलं खेळत होते, भांडे कोणातरी पोरानं चोरून नेलेलं आहे. मग एका घरी गेले, म्हणले हो गंगूबाई, आमच्या घरचं भांड चोरीला गेला. मग ती बाई म्हणायला लागली, मला आमच्या घरचं भांड चोरी, आणि तुमच्या पोराने काय केलं? चोरून आणलेलं आहे. ती म्हणली अजून लग्नच झालं नाही. काय झालं नाही?
मुलाने फंड चोरून दिला तर म्हणता येईल का? अगोदर त्याचं अस्तित्व काय गावात स्वप्नस्थ पदार्थाचं अस्तित्व सिद्ध होत मग स्वप्नस्थ पदार्थ सत्य नसून काय मिथ्या आहे कारण जागा झाल्या तर स्वप्नातलं काही उडते असेल ना स्वप्नाचे चेहरे स्वप्नामध्ये एक माणूस प्रार्थना चालू नाही एक पोरगा आपला वाडा वाडा अरे म्हणलं प्रार्थना चालू असताना वारा वाडा कसा म्हणणार मग जागा झाला अरे वाडा वाडा का तो म्हणला लाडू वाढणारा मला सोडून भलतेला झाड तुला सांगत होत काय कर वाडा वाडा स्वप्नातला पदार्थ बरं का तो प्रातिभाषिक असतो म्हणून तर जाग झाल्यानंतर स्वप्नात काही शिल्लक राहत नाही मग स्वप्नाला सत्य म्हणता येत नाही पुढे हा सिद्धांत आहे. या एकंदर कारणावरून ज्ञाता ज्ञान ज्ञेयादी त्रिपुटी ज्ञानाचे विषय आणि व्यवहार हा सर्व समाज स्वप्नामध्ये नवीन उत्पन्न होतो. त्रिपुटीच्या त्रिपुटी प्रमाता प्रमाण आणि प्रमेय ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय कर्ता कर्म आणि क्रिया भोग्य भोक्ता आणि त्रिपुटीच्या शिवाय व्यवहार जेवायलाच बसला आणि नामना नसेल तर भोग्य कुठं आहे मग काय पाहिजे बरं वाढून ठेवलेलं आहे तर जेवणार नसेल तर भोक्ता कुठे आहे भोक्ता लागतो बरं नुसतं जेवणे करता पदार्थ मांडून ठेवले ना म्हटलं असून पुण्यडी वर्ध होतच नाही मग काय झाली पाहिजे क्रिया झाली पाहिजे पाहून कुठे काय परमार्थ पदार्थ पाहून कुठे भोग जात असते का म्हणजे ताटातले पदार्थ कुठे गेले पाहिजे आपोआप जातात का ते टाकावं लागत असेल करता जाय ज्याच्यात पोटात दाबत नाही जातो ना टाकतो ना ते पोट इतकं वाईट आहे बघा जेवणाच्या पूर्वी पदार्थ पवित्र असतात आणि एकदा तोंडातून टाकले की ते होतात कोणामुळे त्यांच्या पोटामुळे काय करे बाहेरचे पदार्थ आनंदित असतात आणि पोट काय करते चांगल्या पदार्थाला घाण करून टाकते घाण कशी बाहेर पडते जाऊ पुढे वाचा अनिर्वचनीय ख्यातीमध्ये ब्रह्मज्ञान व त्या ज्ञानाचे विषय सर्व अनिर्वचनीय उत्पन्न होतात. हे कुठं सांगितलं चौथ्या रंगात सांगितलं ख्याती प्रकाराने सांगितलं तुम्हाला असंच ख्याती आत्मख्याती अन्यथा ख्याती अख्याती सत्ख्याती पुढे कोणती अनिर्वचनीय ख्याती का सर्पाला सतही म्हणता येत नाही पुढे असतही म्हणता येत नाही सदसत मला तेही म्हणता येत नाही असत का म्हणता येत नाही बंध्यापत्र कसं आहे मग प्रतीत येते का पण दोरीवरच्या सापाला असत का म्हणता येत नाही प्रतीत येते म्हणून काय म्हणता येत नाही सत म्हणा की बाद होते म्हणून काय म्हणता येत नाही सत म्हणता येत नाही मग सदा सदा म्हणजे अनिर्वचनीय म्हणजे म्हणून संसार सत्य नसून कसं आहे हा सिद्धांत इतर शास्त्रकारांच्या सिद्धांताहून विशेष आहे. न्यायमतात अन्य पदार्थांचे अन्य रूपाने ज्ञान होते त्यास भ्रम म्हणतात. सिद्धांतात तर जसा पदार्थ असतो तसेच ज्ञान होते. अन्यथा ख्याती दुसरं नाही एक म्हणाला दोरीवर सर्पाचं काय होते झालं तुमच्या चौथ्या दोरीवर सर्पाचं काय होते मग दोरीवरचं सर्पाचं ज्ञान कसं होईल दोरीचं कोणत्या रूपाने दोरी रूपाने दोरीचं कडे सर्प रूपाने ज्ञान होतं का तुमचं मत काय नाही होत
बरोबर नाही. जो जसा पदार्थ असेल तोच त्याप्रमाणे त्याचं ज्ञान होत नाही. एखाद्या माणसाने काहीतरी घेतलं विकत, 500 रुपयाचं सामान विकत घेतलं आणि पुढे मग त्याला दिले 500 रुपये, 50 रुपये. दुकानदाराने विचारलं, म्हणलं इथं 50ची नोट आहे, 500 रुपयाचा सामान घेतला ना तुम्ही? तर म्हणला, तुम्ही ख्याती वाचली का? 50 रुपयाच्या नोटाला काय म्हणू टाका, 500 खरोखर समजेल की थोपडली. इतका वेळ हवा तसा तो काय म्हणतो, दोरीवरती सरपाचं काय म्हणा, ज्ञान म्हणा. जसं ज्ञेय असेल तसंच काय होते फळे. आंब्याच्या झाडाला काय येणार, चिंचेच्या झाडाला जसं ज्ञान असो तसं फळ. म्हणून भ्रमस्थली विषयांची उत्पत्ती अवश्य मानली पाहिजे, कारण विषया वाचून ज्ञान होत नाही आणि स्वप्नामध्ये तर त्रिपुटी प्रतीत होते, म्हणून त्यांची उत्पत्ती मानणे जरूर आहे. उत्पत्तीच नाही तर तुम्हाला सांगितलं, उत्पत्ती झाल्यानंतर म्हणलं, बाई तुमचा मुलगा काळा आहे का गोरा आहे? बाई म्हणायला लागली, म्हणलं अजून मुलगा झाला नाही, काळा गोरा काय सांगायचं? मग काळा आहे का गोरा आहे हे विधान करण्याकरता मुलाची काय पाहिजे? म्हणून पदार्थच नाही, कोणता नाही. उत्पत्ती झाल्याशिवाय पदार्थाची सृष्टी होऊ शकत नाही. अगोदर उत्पत्ती, मग स्थिती, पुढे लय, धारा चालू असे आहे का नाही? सगळ्या माणसाची काय होत असते, उत्पत्ती होत असते. 3 क्रम चालतात ना. पहिला क्रम कोणता? जन्म, दुसरा स्थिती आणि तिसरा लय. आता आपला काय जन्म, काय स्थिती, प्रारब्ध संपलं म्हणजे राम बोले भाई. शिष्य महाराज, स्वप्नस्थ पदार्थांची उत्पत्ती मानून स्वप्न दृष्टांताने आपण जागृतीतील पदार्थ मिथ्या सांगता. याच्या उलट जागृतीचे पदार्थ स्वप्न उत्पन्न होतात म्हणून सत्य आहेत. असं सत्य मिथ्या विवेक. जागृतीतले पदार्थ उत्पत्ती होते म्हणून सत्य आहे. मग तुम्ही जागृतीतल्या पदार्थाला काय म्हणता? उत्पत्ती येतो देऊन तुम्ही जागृतीतले पदार्थ सत्य मानता. म्हटलं बरोबर आहे. आम्ही सुद्धा आता स्वप्नातले पदार्थ उत्पत्ती होऊन काय होतात, प्रतीला येतात. उत्पत्ती दोघांनी काय केली, सारखीच केली. जागृतीने पदार्थ दिसतात, उत्पत्तीशिवाय पदार्थ आला म्हणून उत्पत्ती आहे म्हणून तुम्ही पदार्थ सत्य मानता जागृतीला. तसे स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात. मग दोन्हीचा हेतू सारखाच आहे. मग स्वप्नातले पदार्थ मिथ्या नसून काय आहे, कोणाची शंका आहे? आता त्यांनी 4-5 तरंग ऐकले आहे ना, ते का बसून ऐकले का? विचार झाल्यानंतर उत्पत्ती हात देऊन जर तुम्ही पदार्थाचं अस्तित्व मानता तर स्वप्न जागृतीतले पदार्थ सत्य का उत्पत्ती आहे म्हणा, तसे स्वप्नातले पदार्थ सत्य का उत्पत्ती आहे म्हणा. म्हणजे स्वप्नातले पदार्थ काय म्हणा, सत्य म्हणा, अशी शंका आहे. बघा, त्या जागृतीच्या दृष्टांताने जागृतीप्रमाणे स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून तेही सत्यच आहेत असे म्हटले तर स्वप्नस्थ पदार्थांना सत्यत्व येण्यास काय हरकत आहे? अशी शंका की उत्पत्ती मानली जर आपण जागृतीतल्या पदार्थाची आणि स्वप्नातल्या पदार्थाची, मग तुम्हाला एक सत्य आणि एक मिथ्या असं म्हणता येणार नाही, कारण तुम्ही उत्पत्ती मानली. त्याच्याकरता त्याची शंका आहे. उत्पत्ती हा हेतू देऊन जर तुम्ही सत्य मिथ्या तो ठरवत असेल तर जागृतीतल्या पदार्थाची उत्पत्ती म्हणून जागृतीतले पदार्थ सत्य.
आणि स्वप्नातले पदार्थाची उत्पत्ती. काय करतो जागृतीतले पदार्थ कुठे स्वप्नात असतात का? स्वप्नातल्या पदार्थाची उत्पत्ती काय केली पाहिजे? बरं ना. जागृतीतले पदार्थ कुठे स्वप्नात असतात का? तुम्हाला पश्चात्तरण केलेला जागृतीमध्ये राजा आहे आणि स्वप्नामध्ये भिकारी झाला आणि भीक मागतो की कोणत्या तरंगात येईल? तरंगही असतो का? अरे कोणत्या तरंगात काय काय कशा करता आलं ते नाही. म्हणून समान सत्य देवार राजाची जखम आहे कोणत्या अवस्थेतली? स्वप्नातली औषध देणार आहे समान सत्ता आहे करे. मग बाह्य पदार्थ ज्ञानाने जखम निवृत्त झाली की स्वप्नातल्या समान सत्तेच काय होतं? म्हणून मिथ्या शिरगुरूपासून मिथ्या संसाराचा काय होतो? बाधा. सुंदर दृष्टांत देऊन आहे. सत्ता भेट मग काय हे होत नाही. समान सत्ता असायला तात्पर्य उत्पत्ती आहे याच्यावरून दिली आहे. स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्याच ठरवावयाचे असले तर जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात. म्हणून सत्य आणि स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात. म्हणून मिथ्या असा नियम केल्यास हरकत नाही असे मला वाटते. असं गुरुजीला अक्कल सांगतो होता शिष्य मला सत्य मिथ्य ठरवायचं आहे का? म्हणलं दोन्ही जागृतीतल्या पदार्थाला उत्पन्न होते म्हणून ते काय म्हणायचे? सत्य. स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं? मिथ्या. म्हणजे मग बरोबर म्हणजे अशी गोड शंका आहे. जागृतीतल्या पदार्थाला सत्य काय म्हणतात? उत्पन्न होऊन प्रचितीला येतात म्हणून त्याला काय म्हणायचं? सत्य म्हणायचं. आणि स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होताना प्रचित होतात म्हणून त्याला काय म्हणायचं? मिथ्या म्हणायचं. अशी सुधारणा करून टाका. कोण सांगतो? शिष्य. कोणाला सांगतो? अक्कल शिकवतो. सुंदर प्रश्न आहे त्याचं उत्तर कधी देऊ? मी सांगा.